साधूंच्या अंतकरणामध्ये दया आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. तुम्ही आम्ही दया करतो तुमच्या आमच्या मुलांवरती करतो, तुम्ही आम्ही दया करतो तुमच्या आमच्या पत्नीवरती करतो, तुम्ही आम्ही दया करतो आमच्या तुमच्या नातलगावरती दया करतो. पण साधूंनी दया केली ती या जगावरती केली. काय दया असेल महाराज? विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस राखणी करायला जायचे ना, गावाच्या बाहेर राखणी करत असताना एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय परतत होते आणि परत येत असताना कोणीतरी जगद्गुरु तुकोबारायांचा एक मित्र भेटला ज्याच्याकडे भरपूर अशी शेती होती आणि त्याच्या शेतामध्ये ऊस होता. त्यांनी महाराजाला जाताना पाहिलं आणि आवाज दिला, महाराज कुठे निघाला? महाराजांनी सांगितलं, आता मी घराकडे चाललो. महाराज ऊसाची तोडणी चालू आहे, एक मुळी घेऊन जा, भागीरथी खाईन, घेऊन जा ऊसाची मुळी. मग त्यांनी मुळी उचलली महाराजाच्या खांद्यावरती दिली. एका खांद्यावर विना आहे, एका खांद्यावर मुळी आहे. आता महाराज मुळी घेऊन ज्यावेळेस निघाले ना, त्यावेळेस इंद्रायणीच्या पहिली तीराला महाराज आले आणि घराकडचा रस्ता पकडला. ज्यांनी देहूगाव पाहिलं त्यांना महाराजांचं घर लक्षात येईल. महाराज ज्यावेळेस घराकडे निघाले, गावातल्या काही पोरांनी महाराजांना पाहिलं. महाराजांच्या एका खांद्यावर विना आहे, एका खांद्यावरती ऊसाची मुळी आहे आणि पोरं धावतच आली. ओ महाराज, ओ महाराज, ओ महाराज, एक ऊस द्या ना. महाराज न विचार करता एक एक ऊस काढू लागले आणि त्या मुलांना देऊ लागले. आता महाराज घराच्या जवळ आले होते आणि खांद्यावरती फक्त एकच ऊस राहिला होता. मी दया सांगतोय, दया सांगतोय. एकच ऊस महाराजांच्या खांद्यावरती आहे आणि महाराजांनी ऊसाकडे पाहिलं, भागीरथीची आठवण आली आणि महाराज म्हणतात, बस झाला माझ्या भागीरथीला एक ऊस. एवढा जरी माझ्या भागीरथीला मिळाला ना तर माझी भागीरथी हसेन, माझी भागीरथी आनंदाने तो ऊस खाईन. आणि ऊस घेऊन महाराज ज्यावेळेस निघाले, आता घर जवळ आलेलं आहे पण घराच्या मध्ये काही घरं होती. आता महाराज घरापर्यंत जाणार पण एका शेजारच्या घरची मुलगी धावत आली, जी भागीरथीच्याच वयाची होती, दिसायला भागीरथी सारखीच होती. ती पळत आली आणि तिने महाराजांचं धोतरच पकडलं. बाबा, ओ बाबा, मला ऊस द्या ना. महाराजांनी खांद्यावरचा ऊस काढला. त्या मुलीमध्ये महाराजांनी परख्याची मुलगी पाहिली नाही, त्या मुलीमध्ये दुसऱ्याची मुलगी पाहिली नाही, स्वतःची भागीरथी पाहिली आणि महाराजांनी खांद्यावरचा ऊस काढून तिला दिला. आता विचार करा, आपण रिसोडला गेलो, स्वीट मार्टमधून आपण एक पेड्याचा बॉक्स घेतला. तो पेड्याचा बॉक्स थैलीत आपण आणला पण ती पिशवी अशी होती, त्या पिशवीतून तो बॉक्स दिसत होता. आपण पायरीपर्यंत आलो पण शेजारच्याच लेकरू आपल्यापर्यंत आलं आणि तो म्हणतो, काका, हो काका, मला एक पेढा द्या ना. विचार करा अंतःकरणाचा. खरंच पेढा आपण काढून देऊ गुरुजी? नाही देणार. आपण म्हणू, अरे बाळ, तुझ्यासाठी आणला नाही, हा माझ्या लेकरासाठी आणला. महाराज म्हणतात ही साधूची दया आहे. विठाला विठाला, ज्ञानोबरायांनी जर आपल्यावर दया केली नसती तर ज्ञानेश्वरी आपल्याला भेटलीच नसती. महाराज ज्ञानोबरायांनी जर दया केली नसती तर ज्ञानेश्वरी भेटली नसती. ज्यावेळेस ज्ञानोबराय सिद्धबेटाला राहायला होते त्यावेळेस एक दिवस मुक्ताबाई सहज म्हणते, ज्ञानदादा, अरे भरपूर दिवस झाले काही गोडधोड खाल्लं नाही रे, मला असं वाटतंय आपण काहीतरी गोडधोड खाल्लं पाहिजे. काय खायचं मुक्ते तुला? खरंच आई बाबा गेले तेव्हापासून आपण काही गोडधोड खाल्लं नाही, तुला काय देऊ मुक्ते? मुक्ताबाई म्हणते, दादा मला मांडे खायचे रे. बघा, दादा मला मांडे खायचे रे. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते मांडे खायचे ना, तुला मी खापर घेऊन येतो. आता खापर आणण्यासाठी ज्यावेळेस ज्ञानोबराय आळंदीमध्ये येतात ना, आळंदीमध्ये आल्यानंतर त्या कुंभारवाड्यामध्ये ज्ञानोबराय जातात. कुंभारदादाला आवाज देतात, तो कुंभारदादा ज्ञानोबरायला खापर देतो आणि मग ज्ञानोबराय ते खापर घेतात आणि चाकण चौकात येतात. ज्यांनी आळंदी पाहिली त्याच्या लक्षात येईल. चाकण चौकातून ज्यावेळेस माझे ज्ञानोबराय सिद्धबेटाकडे येतात ना, ज्ञानोबरायच्या हातात खापर आहे पण त्याच्याच बाजूला एक ब्राह्मणांचा वाडा आहे आणि त्या वाड्यातून एक घोड्यावर बसून फेटा बांधलेला एक पुरुष बाहेर पडतो, एक काका बाहेर पडतो आणि त्या काकाला ज्ञानोबराय दिसतात बरं का. आणि तो काका ज्ञानोबा म्हणत नाही, त्या काकांचे शब्द आहेत. तो म्हणतो, ए ज्ञान्या, अरे कशासाठी चालवलं खापर? ज्ञानोबराय म्हणतात, काका, मुक्ताबाईला मांडे खायचे. अरे तुम्ही संन्याशाची काढते आणि तुम्हाला मांडे खाण्याचे डोळे व्हावे, तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा व्हावी. अरे मांडे आम्ही खावे, तुम्ही जर खायचंच असेल तर तुम्ही शिळं अन्न खाल्लं पाहिजेत, सडलेलं अन्न खाल्लं पाहिजेत. हे अन्न खाण्याचा तुमचा अधिकार नाही. ज्ञानोबरायच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ज्ञानोबराय म्हणतात, काका असं का बोलतायत? आम्ही असं काय पाप केलं? अहो, ज्या उदरातून तुम्ही बाहेर पडता अशाच एका आईच्या उदरातून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आम्ही काय पाप केलं काका? ए कार्ट्या, जास्त बोलू नको. आणि महाराज असं म्हणतात, तो लात मारतो, ते खापर खाली पडते. ज्ञानोबराय
आहेत ते. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये एक ज्वाला तयार होते. ज्ञानोबाराय म्हणतात नको या समाजामध्ये राहायला, आता इथे थांबायचंच नाही, आपण इथून जायचं आहे, आता आपण निघून गेलं पाहिजे. ज्ञानोबाराय सिद्धबेटामध्ये येतात आणि कुटियामध्ये जातात आणि कुटियाचा दरवाजा लावून घेतात. आता ज्ञानोबाराय बाहेर पडणारच नाही. पण हे ज्यावेळेस मुक्ताबाईला कळते ना, ती चिमुकली 7 वर्षाची असते आणि ती झोपडीचा दरवाजा धरते आणि म्हणते ज्ञानदादा काय झालं रे ज्ञानदादा, मी तुला मांडे खाण्यासाठी खापर आणायला पाठवलं म्हणून रागावला का दादा? नाही मुक्ते, पण अगं ज्या समाजासाठी आपल्या आई वडिलांनी ध्यान प्रायश्चित्त केलं तो समाज आज आपल्यावरती सुद्धा उठलेला आहे, आपल्याला सुद्धा संपवायला निघालाय. नाही जगायचं मला मुक्ते, नाही उघडणार मी ताटीचा दरवाजा. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईने केलेला गोड उपदेश योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा. मी दरवाजा उघडणार नाही मुक्ते. मुक्ताई म्हणते अरे दादा तुम्ही योगी आहात, तुमचं मन पावन आहे दादा, योग्याने असं करू नये दादा. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळावा. तुम्ही त्याग केला पाहिजे दादा क्रोधाचा. कशासाठी राग करता दादा? हे जग आपलंच आहे ना दादा. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातना, ही भावना जर भगवंतानी सांगितली असेल, ज्ञानदादा असं करू नका, तुमचं मन खूप मोठं आहे दादा. कशासाठी रे? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. दादा तुम्ही योगी आहात. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाने. आणि मुक्ताबाईच्या बोधाने माझ्या ज्ञानोबारायांनी ताटीचा दरवाजा उघडला. परिणाम काय? परिणाम ज्ञानेश्वरी आहे. आज त्या ज्ञानेश्वरीमुळे तुमचं आमचं जीवन आहे. परिणाम काय? हरिपाठ आहे म्हणून तुमचं आमचं जीवन आहे. नाही तर कुठेतरी भरकटलं असतो, कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो, तुम्हाला आम्हाला कोणी विचारलं नसतं महाराज. एवढं भयावह जीवन झालं. म्हणून ज्ञानोबारायांची ही दया आहे. आता दया कशाला म्हणतात माहीत आहे? चला नाथबाबांना विचारू. नाथबाबा काशीची यात्रा करायला निघाले. आता बरीचशी माणसं काशी करतात, पण कशी करतात त्यांचं त्यानं. काही काही गावातच काशी करतात, काही काही गावाची काशी करतात. आता तो विषय वेगळा. नाथ बाबा ज्यावेळेस काशीला निघाले, आधी काशीला जायला चालत नाही, आधी रामेश्वरमला जायचं. का? जो रामेश्वर दर्शन करही, ते तनु तजी बमलोक सिधावही. जो रामेश्वर दर्शन करही, ते तनु तजी बमलोक सिधावही. भवना मंगलहारी द्रवौषध शस्त्राजित बिहारी. मंगल भवन मंगलहारी द्रवौषध शरद अजित बिहारी. तनु तजी बमलोक सिधावही. मंगल भवन अमंगल हारी
अजिर बिहारी सोरात म्हणत जा विठाला काही काही फक्त जोरात म्हणतात सोरात म्हणतच नाही जो रामेश्वर दर्शन करही ते तनु तजी ममलोक सिदाही जो रामेश्वराचं दर्शन करतो त्याने आपला तनु त्याग केला की त्याला मुक्ती मिळते मग रामेश्वरमला जायचं तिथे गेल्यानंतर स्नान घ्यायचं स्नान करायचं आणि तिथला तंतू घ्यायचा तंतू म्हणजे तिथली ती रेत घ्यायची ती रेत घ्यायची आणि ती मेणामध्ये शिजवून त्याची पिंड तयार करायची मेन कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला आता खेड्यापाड्यातल्या महिलांना माहिती मेन त्या सिटीमध्ये पुण्यात एक महिला मंडळी म्हणजे कीर्तनात महिलाच म्हणे महाराज मेन का आम्हाला माहीत नाही का मेणबत्तीचं मी म्हणलं तू टिकलीवाली मुकी मेन कशाला म्हणतात या जुल्या महिलांना माहीत आहे महाराज पूर्वी कुंकू काय असायचं एखादी आई सकाळी स्नान करून बाहेर आल्यानंतर ते रुपया एवढं कुंकू असायचं दादा आणि एवढं सुंदर लावलेलं असायचं गोल आकाराचं असायचं जसा सकाळी सकाळी निघणारा सूर्य नारायण या दिशेला पूर्व दिशेला दिसायचा तसा त्या आईच्या डोक्यावर तो सूर्यनारायण दिसायचा कपाळावरती हातामध्ये तांब्या असायच्या आणि ती आई सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालताना पाहावं महाराज मोक्षाचा आनंद मिळायचा आता कुंकू राहिलंच नाही बरं टिकल्या आल्या बरं टिकल्या अशा आल्या मॅचिंगच्या आल्या महाराज बरं टिकली कोणत्या कलरची लावी लाल कलरची लावली ठीक आहे आता काही काही हिरव्या कलरच्या लावायला लागल्या हिरव्या कलरच्या आता मॅचिंगचा जमाना आहे महाराज आणि मग तो तंतू आणि ती मेन घेऊन ते लिंग तयार करायचं रामेश्वरमहून जायचं काशीला ज्या घाटावरती स्नान करायचं तिथं त्याचं विसर्जन करायचं आणि तिथून कावड भरायची आणि ती कावड घेऊन काशीला यायचं आता काशीला कावड घेऊन कशासाठी यायचं त्याचं गोड चिंतन आहे जो गंगा जल आनी चढ़ाई ते नर सायुज्य मुक्ति पावई जय गंगा जल आन चढ़ाई ते नर सायुज्य मुक्ति पावई असं रामायण सांगते आणि मग काशीहून नाथबाबांनी ती कावड घेतली आणि रामेश्वरमच्या दिशेने निघाले आता तो जुना काळ होता एवढी उंच उंच इमारती नव्हत्या रस्ते नव्हते जंगलाच्या रस्त्याने निघाले आणि रामेश्वरमच्या जवळ आले काही कोसावरती रामेश्वरम राहिलं आणि काही कोसावरती रामेश्वरम राहिल्यानंतर तो पताका दिसायला लागली तो कळस दिसायला लागला आणि नाथबाबा म्हणतात आता आपण अवघ्या 1.5 दिवसामध्ये पोहोचणार आहे आता जवळ आलेलं आहे पण तेवढ्यात काय झालं महाराज ग्रीष्म ऋतू होता त्या ग्रीष्म ऋतूमध्ये ते तपलेलं सर्व रेत होती आणि त्या रेतीमध्ये एक गाढव फसलेलं होतं इकडे लक्ष द्या एक गाढव फसलेलं होतं नाथबाबांनी त्या गाढवाकडे पाहिलं नाथबाबा म्हणतात या गाढवाला जर आता पाणी जल मिळालं नाही तर मृत्युमुखी पडणार आहे नाथबाबांनी इकडे तिकडे लक्ष दिलं तर पाण्याचा स्रोत कुठेही दिसला नाही मग नाथबाबांनी विचार न करता ती कावड घेतली आणि त्या गाढवाच्या मुखात टाकली कावड घेऊन गाढवाच्या मुखात टाकली पण जे काही नाथबाबाचे सोबती होते ते म्हणले महाराज काय तुम्ही अहो काशीहून आणलेलं जल आहे आणि हे तुम्ही गाढवाच्या मुखात टाकता अहो गावातलं एक गाढव मेलं तर काय होते गाढव म्हणतो बरं मी माणसं नाही गावातलं जर एक गाढव मेलं तर काय होते पण महाराज यांचा जोपर्यंत विचार चालू होता तोपर्यंत ते गाढव अंतर्धान झालं आणि स्वतः रामेश्वर भगवान त्यातून प्रगट झाले मग यांच्या लक्षात आलं आपण पाणी नाही पाजलं हाच गाढवपणा केला विठाला कीर्तन सोपं वाटतं गुरुजी बरं का पण मराठी भाषा कळायला एवढी सोपी नाही पण मराठी भाषा जर कळायची असेल तर ते पश्चिम महाराष्ट्रातच राहावं लागतं काय झालं एक इंग्रज टिळकांकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मराठी भाषेचा एवढा गौरव सांगता ज्ञानोबारायांनी एवढा गौरव सांगितला अशी मराठी भाषेमध्ये काय आहे मला मराठी भाषा शिकायची आहे टिळक म्हणले हे बघा हे तुमचं काम नाही मराठी भाषा खूप कठीण आहे ती चांगल्याला उमगत नाही ते म्हणले अहो खूप मोठं पाठांतर केलेलं आहे मोठी पुस्तकं वाचलेली आहे तुमची मराठी भाषा आम्ही सहज अवगत करू मग टिळकांनी काही शब्दकोश त्यांना दिले मग 8 दिवसांनी त्यांनी पाठांतर केलं आणि मराठी भाषा शिकण्यासाठी पूर्ण झाली म्हणून टिळकांना भेटायला गेले आता टिळक बाहेर गेलेले होते आणि टिळकांच्या पत्नी घरी होत्या आणि मग गेल्यानंतर दरवाजावरची ठाप टाकली आणि सांगितलं कुठे गेले टिळक त्यांनी सांगितलं बूट दारात दिसत नाही अहो टिळक कुठे गेले
काठी दिसत, अहो टिळक कुठे गेले? त्यांनी सांगितलं फेटा दिसत नाही. त्याच्या लक्षात आलं या बाईला माणसाचं विचारतोय नाही, बाई फेटा सांगते, काठी सांगते, बूट सांगते, आपण टिळकांना शोधू. तो टिळकांना शोधत आला आणि टिळकांना सांगितलं, अहो काय तुमची पत्नी पागल गिगल आहे काय? मी विचारतो टिळक कुठे आहे, ती म्हणते बूट दिसत नाही. मी विचारतोय टिळक कुठे आहे, ती म्हणते काठी दिसत नाही. टिळकांनी एका वाक्यात सांगितलं, तुम्हाला आमच्या बायकोची मराठी कळत नाही, आमची मराठी कधी कळेल? तशी बायाची मराठी कोणालाच कळत नाही. विठाला घरामध्ये काही वाद होऊ द्या महाराज, बायांची मराठी चांगल्याला कळत नाही. आता कोरोनाच्या काळात घरीच होतो. घरी असल्यामुळं काय झालं, जवळपास 2 वर्ष गेलं. एक दिवस आमच्या दारात असं कुत्रं फिरत होतं, कुत्रं. आता मी वट्यावर बसलेलो मोबाईल पहा, बायको झाडत होती. बायको त्या कुत्र्याला म्हणते, अरे हाड 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 हाड. इथंच रुंगळायला लागला. 2 वर्ष झाले. आता मला आधी कळालंच नाही, कुठं जात नाही, कुठं येत नाही, हाड हाड हाड. आणि मग मी म्हणलं, अगं ते कुत्रं भांडे, ते इथून कुठं जाणार? बायांची मराठी चांगल्याला कळत नाही महाराज. यांची जर मराठी ऐकायची असेल तर फक्त सासू सुनीचे भांडणं लागू द्या. विठाला आणि मग स्वतः रामेश्वर भगवान प्रगट झाले. ऐका, मला काय म्हणायचंय, काय दया असेल आमच्या नाथबाबाची. गाढवाला पाणी वाटलं महाराज. काय दया असेल नामदेवरायाची, कुत्र्याला तूप रोटी खाऊ घातली. काय दया असेल ज्ञानोबारायांची, काय दया असेल जगद्गुरु तुकोबारायांची. महाराज म्हणतात, तुमच्याकडे सुद्धा थोडी दया ठेवा. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. थोडीशी तरी दया दाखवा महाराज. आता माणसं दया दाखवत नाही. किती महाराज माणसं विचित्र झाले. माणसं माणसाला मारायला लागले. आपण जर शेतात गेलो, आपण जर कुठे गेलो, तो माणूस कुत्र्याला सुद्धा काडी मारताना विचार करते. एखाद्या पक्षाला, जनावराला, बैलाला काडी मारताना आपण विचार करतो. आज माणसं एवढे निर्दैवी झाले की महाराज माणसंच माणसांना गोळ्या घालायला लागले. आज दया राहिलेली नाही. दया तिचे नाव भूतांचे पालन, अशी दया असली पाहिजे. आणि ती दया साधूच्या ठिकाणी आहे. महाराज म्हणतात, तुमच्याकडे या दयेतला एक गुण जरी दया निर्माण झाली ना, तरी तुम्ही धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. संसारी दयावंत जे अंतरी. महाराज म्हणतात त्यांच्या अंतरामध्ये दया आहे. आता आमच्याकडे दया उरलीच नाही महाराज.
मी बऱ्याचशा महिला अशा पाहिल्या महाराज, कुत्रं जर एखादं त्रास द्यायला लागलं ना तर एका हातात चपाती घेतात आणि एका हातात काठी घेतात आणि म्हणतात यू यू यू, त्याला दया म्हणतात. किती कठीण आहे महाराज. बरं त्याच्या तोंडात भाकरी जायची की नाही जायची, त्याच्या तोंडावर दणका देतात यू. हे आपल्यासाठी बी असते कधी कधी, एवढे ध्यानात ठेवा. दया दाखवा, माणूस म्हणून जगायला शिका महाराज. माणूस दारी तुझ्या जर आला भिकारी, विनमुख त्याला लावू नको. आंधळ्या पांगळ्यावर संकट येता, दुरुण मजा तू पाहू नको. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. हे दारी तुझ्या जर आला भिकारी, विनमुख त्याला लावू नको. मुख त्याला लावू पांगळ्यावर संकट येता, दुरुण मजा पाहू नको. पूर्ण मजा तू पाहू नको. आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. दारी तुझ्या जर आला भिकारी, विनमुख त्याला लावू नको. महाराज एखादा भिकारी दारात यावं, माणसं म्हणतात आमच्या घरात काहीच नाही, तुम्ही खाता काय. एखादी भिकारीन दारात यावी आणि तिने म्हणावं मावशी माय माझी इज्जत झाकण्यासाठी एखादं वस्त्र दे. ती म्हणते माय माझ्या घरात साड्याच नाही. एक सांगू तुम्हाला महाराजांची दया. जगद्गुरु तुकोबाराच्या दारामध्ये एक भिकारीणी आली होती बा. त्या भिकारणीने महाराजांच्या घरात आवाज दिला, भिक्षाम देहि. महाराज बाहेर आले आणि विचारलं काय पाहिजे तुला, डाळ देऊ, तांदूळ देऊ, चपाती देऊ. तिने सांगितलं बाबा मला काहीच नको. माझ्या अंगावरचं जे वस्त्र आहे ते जीर्ण झालेलं आहे. एखाद्या जर जोराची हवा आली ना तर हे वस्त्र फाटायला उशीर लागणार नाही, आणि जर वस्त्र फाटलं ना तर माझी इज्जत जाणार आहे. बाबा मला एक वस्त्र द्याल का. महाराजांनी घरात पाहिलं तर महाराजांना माहीत होतं माझ्या आवलीला एकच लुगडं आहे, आणि तीच आवली धुते, तीच वाळवते, तीच घालते. आता द्यायचं तरी कसं. पण दया खूप मोठी होती महाराज. आई साहेब स्नानाला गेल्या, ते लुगडं धुतलं, दोरणीवर वाळायला टाकलं. जोपर्यंत लुगडं वाळत नव्हतं तोपर्यंत आई साहेब बाहेर येत नव्हत्या. काय प्रपंच असेल महाराज. जोपर्यंत लुगडं वाळत नव्हतं तोपर्यंत आई साहेब बाहेर येत नव्हत्या. हे महाराजांना माहीत होतं. अर्ध लुगडं वाळलं आणि महाराजांच्या लक्षात आलं आता जर आई साहेब बाहेर आल्या तर मला लुगडं देता येणार नाही. भिकारणीला सांगितलं फक्त 5 मिनिटं थांब. ते दोरणीवरचं लुगडं उचललं आणि महाराजांनी त्या भिकारणीच्या पदरात टाकलं. तिला सांगितलं जा निघून. आता आई साहेबांनी बाहेर कसं यायचं. पण जगाच्या मालकाला काळजी होती महाराज. याला म्हणतात दया. आमच्या जर दारात एखादी भिकारीण आली तर बाई म्हणते घरात काहीच नाही. महाराज आत्ता 2 महिन्यापूर्वी घटना घडली बुलढाणा जिल्ह्यामध्ये. एका बाईन कपाट उघडलं तर साड्या तिच्या अंगावर पडले आणि मेली बाई. साड्या पडून तुमचं तसं काही होऊ नये म्हणून कोणी जर दारात आलं तर त्याला एखादी साडी देत जा. आणि तुम्ही पहा महाराज बायको कधी म्हणते मला कुठं साडी येणे साहेब, मला कुठं साडी येणे साहेब, आणि तुम्ही कोणती साडी घेतली आणि मला कुठे साडी नेसायला. अरे कपाटाच्या कपाटं भरली तरी तुमच्या अंतःकरणात दया येत नाही. ही निष्ठुरता. असं नको आहे. एखाद्या गरीबाचा जर संसार तुमच्या एका साडीने सुंदर दिसत असेल तर एवढी तरी दया दाखवा. एक दृष्टांत सांगतो व्यवस्थित ऐका. आम्ही पुण्याला फिरायला गेलो होतो. आता काही तुळशीबागेतलं सांगत नाही, फिरायला गेलो होतो. आता पुण्यात गेल्यावर फिरतेच माणूस तिकडं. आता फिरायला गेल्यानंतर त्या शनिवार वाड्याच्या जवळ गेलो आणि एका मित्राचा फोन आला सर मला. महाराज कुठे आहेत. मी म्हणलं काय नाही पत्नीला घेऊन फिरायला आलो आहे. अहो महाराज मी पुण्यात आहे, आपण चहा घ्यायला जाऊ. तुम्ही सध्या कुठे आहेत. मी म्हटलं मी शनिवार वाड्याच्या जवळ आहे. महाराज शनिवार वाड्याच्या जवळच थांबा, एक 10 मिनिटामध्ये येतो. आपल्याच गाडीत बसू, फ्लॅटवरती जाऊ, चहा पिऊन मग मी तुम्हाला सोडवतो. मी म्हटलं काही हरकत नाही. आणि मग त्या शनिवार वाड्याच्या
डाव्या हाताला एक खूप मोठा वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या छायेखाली आम्ही बसलो. छाया म्हणजे सावलीखाली. सावलीखाली आम्ही बसलो. तेवढ्यात मला एक समोर भिंत दिसली. व्यवस्थित आहे का? दया. एक भिंत दिसली. त्या भिंतीला खिळे मारलेले होते, दस्ती खिळे. एक 5-50 दस्ती खिळे मारलेले होते. एक 20-25 अँकर लटकलेले होते. आणि त्याच्यामध्ये काही लहान मुलाचे कपडे, काही साड्या, काही रगा, काही बॅगी, काही उपरणे असे होते. आणि त्या भिंतीवरती खूप मोठं एक नाव होतं, माणुसकीची भिंत. कशाची भिंत होती ती? माणुसकीची भिंत होती. आता आम्ही तिथं उभा असताना एक 7 वर्षाचा मुलगा आणि 40-45 वर्षाची एक स्त्री त्या भिंतीकडे चालली होती. मग माझं लक्ष गेलं, हे भिंतीकडे चालले कशाला? आणि मग माझ्या लक्षात आलं, या भिंतीला असे काही कपडे आहेत जे यांना वापरायला भेटतील. आणि मग ती बाई तिथे गेल्यानंतर तिथले ते शर्ट बघत होती 7 वर्षाच्या मुलाचे. हा शर्ट माझ्या बाळाला येईन का? तो शर्ट माझ्या बाळाला येईन का? मग माझं त्या लक्ष मुलाकडे गेलं. मी मुलाकडे बघत होतो, हा काय बघतो? तर तो मुलगा ज्या ठिकाणी काही ब्लाऊज लटकवलेले आहेत, गुरुजी माझ्या अंगावर शारा उमटतो बघा. काही ब्लाऊज लटकवले होते. तो मुलगा ते ब्लाऊज शोधत होता. एक एक ब्लाऊज काढायचा, आईकडे न्यायचा, आईच्या अंगाला लावून पाहायचा, परत घ्यायचा. एक एक ब्लाऊज काढायचा, आईच्या अंगाला लावून पाहायचा, परत घ्यायचा. असं त्याचं 10-15 मिनटं चालू होतं. 10-15 मिनिटांनंतर एक ब्लाऊज त्याला सापडला, जो थोडासा नवा होता, चांगला होता. तो त्यांनी ब्लाऊज घेतला, आईच्या अंगाला लावून पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं, हा ब्लाऊज माझ्या आईला चांगला येतो. मग त्याच्या आईने विचारलं, का रे राजा, तुझा पॅन्ट फाटलेला आहे, तुझं शर्ट फाटलेलं आहे, तुझ्या अंगातली बनेल फाटलेली आहे. तू बनेल शोधत नाही, शर्ट शोधत नाही, पॅन्ट शोधत नाही, तू इथे माझ्यासाठी ब्लाऊज का शोधतो? त्या पोराने त्या आईच्या कमरेला मिठी मारली आणि सांगितलं, आई अगं 4 दिवसावरती दिवाळी आली आहे. 4 दिवसानंतर दिवाळी आहे. मला माहित आहे दिवाळीला आपल्याला काही गोडधोड खायला मिळणार नाही, तुला कपडे घ्यायला पैसे नाही, पण हा एक सुंदर ब्लाऊज जर तुझ्या अंगावर तू घातला तर आपल्या गरीबाची दिवाळी साजरी होईल. माझी एकच विनंती आहे, एखाद्या टाकाऊ वस्तूपासून एखाद्याची जर दिवाळी साजरी होत असेल गुरुजी, तर एवढी तरी दया तुम्ही आम्ही केली पाहिजे, एवढी तरी दया दाखवली पाहिजे. पण आज माणसं एवढी सुद्धा दया दाखवायला तयार नाही. महाराज म्हणतात, दयावंत जे अंतरी, अंतरामध्ये दया आहे. कशामुळे दया आहे? ते दया करणारे आले कुठून? महाराज म्हणतात, ते वैकुंठाचे राहणारे तुमच्या आमच्यावर दया करण्यासाठी आलेले आहेत. अभंगाचं 2रं चरण. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जाऊ, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पहिला गुण सांगितला दया आणि 2रा गुण सांगितला उपकार. आता कोणी कोणावर उपकार करायला तयार नाही. महाराज म्हणतात, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पण आता ताक सुद्धा महाग झालं महाराज, ताक सुद्धा विकल्या चाललं. खूप साधू संतांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. साधू संतांनी जर उपकार केले नसते तर आपण एवढे सुंदर दिसलो नसतो. ऐका, अनेकांचे उपकार आहे. या देशभक्तांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. अरे ही एवढी मंदिरं सुंदर आपल्याला दिसतात ना, ही उपकार आहे म्हणूनच आहे ना. 410 मध्ये एक राजा होऊन गेला, चंद्रवल्लभ नावाचा राजा. त्याने एका मंदिराची स्थापना केली ती. ऐका, ते मंदिर असं होतं महाराज, त्याला 777 खांब होते. किती? 777. ते खांब लोखंडाचे नव्हते, मग कशाचे होते? ते खांब पितळेचे नव्हते, मग कशाचे होते? ते खांब चांदीचे नव्हते, मग कशाचे होते? तर ते खांब सोन्याचे होते. नुसते सोन्याचे नव्हते, तर ते ओतीव सोन्याचे होते गुरुजी. ते मंदिर असं होतं. असं म्हणतात, एकाच वेळेस त्या गाभाऱ्यामध्ये 350-400 भाविक अभिषेक करत होते. त्या मंदिरातलं जे लिंग होतं ना बाबा, ते लिंग जमिनीपासून 3 फूट उंच होतं. त्या मंदिरातली जी दानपेटी होती, ती दानपेटी दिवसातून 3दा भरायची आणि एका वेळेला त्याच्यात 3 मन धन पडायचं. आणि 3 मन धन म्हणजे चिल्लर नोटा नाही,
हिरे माणिक मोती. त्या मंदिरामध्ये जी फरशी होती ती पद्मपराग नावाची फरशी होती. त्या मंदिराला जी घंटा होती ती 7 क्विंटलची घंटा होती. मग ती घंटा वाजवत कोण होतं? इकून 50 हत्ती असायचे, तिकून 50 हत्ती असायचे आणि दिवसातून 3 वेळेस ती घंटा वाजायची. असं म्हणतात त्या मंदिरावरती आक्रमण झालं आणि 1024 मध्ये महम्मद गजनी नावाचा तो विध्वंसक आला आणि त्या विध्वंसाने त्या मंदिरावरती धावा केला. तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं, या मंदिरातलं धन न्या, या मंदिरातलं सर्व सोनं न्या, या मंदिरातले दागदागिने न्या, फक्त माझं हे शिवालय आहे, या शिवालयामध्ये जी माझी दैवत आहे, जे माझं लिंग आहे, त्या लिंगाला काही करू नका. त्या संन्याशाने त्या पिंडीला मिठी मारली. असं म्हणतात त्या विध्वंसकाच्या हातामध्ये खूप मोठा हातोडा होता. त्या विध्वंसकाने तो हातोडा त्या पिंडीवरती जसा मारला, त्या संन्याशाने कवटाळलेली ती पिंड होती, त्या संन्याशाच्या त्या डोक्यामध्ये तो हातोडा पडला. जसा हातोडा पडला तसं डोकंही फुटलं आणि पिंड सुद्धा फुटली. त्यांनी 71 हत्तीवरती ती पिंड लादली आणि आपल्या देशामध्ये नेली. तिथल्या मस्जिदीली त्यांनी ती पिंड लावली. एक सांगायचं ते सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे. तिथून पुढे महाराज अहिल्याबाईंनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, नंतर टिळकांनी केला. एवढं सुंदर मंदिर होतं या भारत देशामध्ये. एक सांगू का तुम्हाला, या भारत देशामध्ये मंदिरच सुंदर नव्हती तर या भारत देशामध्ये वनसुद्धा गोड होती. वन होती. केव्हा वन होती? जेव्हा या भारत देशामध्ये वनमंत्री नव्हते तेव्हा वन होती. आता वनमंत्री आले म्हणून या भारत देशातली वनं कमी झाली. काय वन होती महाराज, मोठमोठी वृक्ष होती. बरं नुसतीच वृक्ष नव्हती, त्या वृक्षावरती चिडिया होत्या. त्या चिडिया कोणत्या होत्या? महाराज म्हणतात त्या सोन्याच्या होत्या. भारत देश मेरा, भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर एक बालक है, राधा एक बाला और राधा एक बाला। यहाँ सूरज सबसे पहले डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। मधुकर महाराज म्हटले भारत देश माझा आहे. हुर्णे महाराज म्हटले भारत देश माझा आहे. अनंत महाराज म्हटले भारत देश माझा आहे. तुम्ही पाकिस्तानमधून आले आहे काय? तसं आता काही पाकिस्तानमध्ये देणार जे आम्ही काढून, तुम्ही थांबा फक्त. सर्वांनी म्हणायचं पाठीमागं भारत देश माझा आहे. तुम्ही जर भारत देश माझा माझा म्हणसाल ना, तसा आपला आहे. पण काही लोक इथं राहून सुद्धा आपला म्हणत नाही, ते सुद्धा आपला म्हणल्याशिवाय राहत नाही. समध्यांनी म्हटलं पाहिजे. समध्यांनी टाळी वाजून माझ्यासोबत म्हणा, करा हातवरती सर्वांनी. हे बघा आज चॅनल आलेला आहे राजा पंढरीचा. कळू द्या गोमणीमध्ये कसा सप्ताह चालू आहे, किती महाराज मंडळी आहे, किती आनंदात सप्ताह करते. आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आजच्या कीर्तनाला छत आकाशाचा आहे. आजच्या कीर्तनाला छत कशाचं आहे? आकाशाचं आहे. आणि बैठक जननीची आहे, मायभूमीची बैठक आहे. कळू द्या, टाळी वाजवायची सर्वांनी. हा, हो भारत देश हे मेरा, हो भारत देश हे मेरा. खालून खालून आवाज आला पाहिजे. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. क्या बात है, धन्यवाद गोपीकार. ए धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज जहाँ सूरज जहाँ सूरज सब
सबसे पहले आकर डारे अपना डेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा। सर्वांनी हातवरती करा। भारत माता की, भारत माता की। किती गोड होतं. आणि जुनी काळी शाळेमध्ये सुद्धा गुरुजी तुम्ही खूप सुंदर शिकवायचे. आता तशा कविताच राहिल्या नाही. आमच्या म्हणजे मी होतो त्यावेळेस सुद्धा ती कविता होती, एवढी गोड कविता होती. महाराज, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा जमुना से ती धरती बाग बगीचा माझा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हे हात सुकलेले दगडाच्या वर्षावाला, रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हा देश माझा. किती गोड संदेश दिलेला आहे महाराज. जरी अनेका फुले धर्म, जरी अनेका फुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. एक सांगू गुरुजी, खरंच जर त्यांना माणुसकीचं नातं काश्मीरमध्ये जर कळालं असतं ना, तर त्यांनी धर्म विचारला नसता. खरंच जर माणुसकीचं नातं कळालं असतं. पण मी एक शेर नेहमी सांगत असतो, जाऊ द्या तुम्ही कोणत्या धर्मात आहे, कोणत्या पंथात आहे, हा विचारच सोडून द्या. नाम हिंदू हूँ, नामय मुसलमान हूँ, नामय माळी हूँ, नामय कोळी हूँ, नामय चांभार हूँ, नामय कुंभार हूँ, सबसे पहिले मैं इंसान हूँ. ही इंसानियत ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल ना, त्या दिवशी तुमचं कल्याण झाल्याशिवाय. हे उपकारच आहे ना, तुमच्या आमच्यावरती केलेले उपकार आहे. म्हणून तर हा भारत देशात आपल्याला एवढा सुजलाम सुफल दिसतो. म्हणून महाराज म्हणतात, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. बरं, इथं आल्यावर काही माणसं खोटे बोलतात. आता काही काही कीर्तनात बोलतात, पण महाराज म्हणतात ते इथं आल्यावर खोटं तर बोलतच नाही, पण या देहाबद्दल त्यांना ममत्व नाही. अभंगाचं तिसरं चरण. लटिके वचन नाही देही उदासीन. ऐका, या प्रमाणाचा अर्थ करत असताना खूप सावधपूर्वक करायला लागतो. लटिके वचन नाही देही उदासीन असं घ्यायला चालत नाही. लटिके वचन नाही देही उदासीन.
काही काही प्रमाण असे आहेत महाराज की तिथं जर अर्थ जुळला नाही तर मग अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन चालू असताना एकाने ऐकलं, तुका म्हणे सर्व विंचू नारायण, तेवढंच ऐकलं आणि गेलं हळद पलटी मारायला. तर हळद पलटी मारायला गेल्यावर असा नेमकाच भुरभुर पाऊस झाला आणि मग त्याच्या खाली विंचू निघाला. आता तो असा विंचू निघाला अन्न नव्हता, तो असा होता आणि त्यानं असंच केलं. असं केलं आणि तो म्हणला हे विंचू नाही, हा काय नारायण. महाराजांना तर नारायण सांगितलं. त्यानं त्याच्या खाली घातला हात. आता त्याला वाटलं सध्या हात घातला तर त्या घालून त्यानं तो विंचू उचलला आणि देवाऱ्यातच आणून ठेवला. बायकोला म्हणे हे बघ नारायण निघला. कोण निघलं? नारायण निघला. नारायण निघला. ती म्हणे नारायण निघला असं तर मग भटजीबाल बोलला सत्यनारायण वाचा. आता भटजीबाल बोलवलं. महाराज म्हणले आमच्या इथं नारायण निघला. आता ते भटजीबाबा म्हणले आत्तापर्यंत मी फक्त सत्यनारायण वाचला पण प्रगट झालेल्या नारायणाचा काही वाचला नाही. आज माझं भाग्य आहे. त्यांनी ती पोथी किती गुंडाळली, आपलं पंचांग घेतलं निघाला. आता तिथे आल्यानंतर त्यांनी तो नारायण पाहिला. तो म्हणला आत्तापर्यंत फक्त प्रसाद खात होतो, आज मला महाप्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भटजीबाबा पळाल्यानंतर यांनी घातलं त्या नारायणाला पाणी. आता पाणी घातल्यावर त्यांना असा दणका दिला. जसा त्याला दणका दिला तसा त्याने तिथून महाराजांना दणका दिला. आता कशाचा दिला तर तुमच्या लक्षात आला असेल. महाराजांच्या घराकडेच निघाला. काय असे असतात का महाराजांना असं असते का ना असं सांगतात का? महाराज म्हटले बाबा तू कीर्तन कुठपर्यंत ऐकलं? तो म्हणला तुका म्हणे सर्प विंचू नारायण इथपर्यंत. महाराज म्हणले बावळ्या ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय उठू नये. तू पुढे वंदावे दुरून शिवू नये हे जर ऐकलं असतं तर तू त्याला स्पर्श केला नसता. आणि म्हणून महाराज म्हणतात ते खोटं कधी बोलत नाही. आता काही काही माणसं इतकं खोटं बोलतात महाराज, इतकं खोटं बोलतात की त्यांच्या जीवनात सत्यत्व नसतंच. पण एक सांगू तुम्हाला, आयुष्यात तुम्ही कितीही खोटं बोला, तुम्ही 2% वरी खोटं बोलू शकत नाही. 2% याच्यावरही तुम्ही खोटं बोलू शकत नाही. 2% मनुष्य खोटात बोलतो, त्याच्यापेक्षा खोटं बोलू शकत नाही. आता जर मी कीर्तन झाल्यावर तुम्ही जर ठरवलं मला खोटं बोलायचं, मी विचारलं का हो सर कुठे निघाला, तर तुम्ही जर म्हणले नाही आता इकडे जायचं एवढ्या रात्री. आणि खोटं बोलणाऱ्याला विचार करून बोलावं लागतं. खरं बोलणाऱ्याला विचार करून बोलायची गरज नाही. खरं बोलणारा सहज बोलत असतो. म्हणून साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसाने सहज बोललं पाहिजे. काही काही माणसं एवढी विचित्र बोलणं तेच असतं. महाराज 2 मुलं दारात खेळत होती. एकाच बापाची 2 मुलं. आता बोलणं सांगतो. एकाच बापाची 2 मुलं दारात खेळत होती. कोणीतरी पाहुणे आले. आता बाप घरात बसलेला होता. एका मुलाला विचारलं का रे हे घर कोणाचं आहे? ती म्हणे मामाईच्या नवऱ्याचं आहे. कोणाचं आहे? मामाईच्या नवऱ्याचं आहे. दुसऱ्याला विचारलं का रे हे घर कोणाचं आहे? ती म्हणे आमच्या वडिलांचं, म्हणजे माझंच घर आहे. मला सांगा दोन्हीचा अर्थ एकच आहे. बोलण्यात फरक आहे. बोलण्यात फरक आहे. बोलत असताना गोड गोड बोला, चांगलं बोला. मालकाला सुद्धा आवाज देताना, मालकिनीला सुद्धा आवाज देताना, मुलांना आवाज देताना. आपलं आता एवढं महाराज कधी कधी त्रास होतो त्या आवाजाचा. एवढ्या उंच सुरात आवाज देतात. आता घरात जरी बोलत असताना, माणसांनी बोलत असताना ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे, ती एवढ्याच आवाजात आवाज दिला पाहिजे. पण घरातून आवाज एवढा येतो की शेजारच्या घरात आवाज जातो. एवढा आवाज करू नका. साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एका कविकाराने खूप गोड सांगितले. मिठो मिठो बोलतारू काय बिगिरे, काय बिगिरे तारू काय बिगिरे. मिठू मिठू बोलतारू काय बिगिरे, काय बिगिरे तारू काय बिगिरे. मिठो मिठो बोलतारो काय बिगिरे, काय बिगिरे तारो काय बिगिरे. साच समझ कर साचो रे संसार, लाख जतन कर नहीं आवे करना. तू जान ले तू मान ले संसार किसी का घर नहीं.
उद्यापासून कसं कसं बोलायचं, मिठू मिठू नाही गोड गोड. काय महाराज, जुन्या काळची माणसं वर्षातून एकदा गोड खायची. जुन्या काळची माणसं वर्षातून एकदा गोड खायची, पण वर्षभर गोड गोड बोलायची. आताची माणसं दररोज गोड खातात, पण वर्षभर कडूच बोलतात. विठाला शर्टावरती कितीही खराब डाग पडू द्या, आता सध्या या जगामध्ये असे काही लिक्विड आले महाराज, कशाचाही डाग निघतो, कशाचाही डाग निघतो. अशी लिक्विड आले, अशी साबणं आली, कशाचाही डाग निघतो. पण तुम्ही कडू बोललेल्याचा डाग या जगामध्ये असलं कुठलंच साबण काढू शकत नाही. ते कडू बोललेल्याचा डाग असतो. कधीच कोणाला कडू बोलू नका, गोड बोला, प्रेमाने बोला, आनंदाने बोला. महाराज म्हणतात लटिके वचन देही उदासीन. त्यांच्या जीवनामध्ये लटकं वचन नाही, ते देहावरती उदास आहेत. किती देहावरती उदास आहेत, तर महाराज म्हणतात देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आता या देहामध्ये दुसरं काही उरलं नाही, कुत्ता जाने और चमडी जाने, हा भाव त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाला. म्हणून महाराज म्हणतात त्यांचं जीवन असं आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये परोपकार आहे, त्यांच्या जीवनामध्ये उपकार आहे, त्यांच्या जीवनामध्ये दया आहे. आता आमच्याकडे दया नसती, परोपकार नसती. एक बहादर पंढरपूरला आला होता, पंढरपूरला. आता त्याला हे पाहिल्यानंतर ते पंढरपूरचं वातावरण पाहिलं गुरुजी की किती कंजूस असू द्या पण त्याला खिशात हात घालावा, किती कंजूस असू. त्याने ते वातावरण पाहिलं आणि खिशात हात घातला. आता खिशात हात घातला तर खिशात काय 1 रुपयाच होता. आता 1 रुपया खिशात होता, त्याला वाटलं देवाच्या पेटीत टाकावं, पण त्यांनी पुढे गेल्यानंतर पाहिलं तर त्याला घाम आलेला होता त्याच्या हाताला. तो त्या रुपयाला म्हणतो राजा रडू नको, मी तुला काय पेटीत टाकत नाही, परत खिशात टाकतो. त्याने ते रुपया खिशात टाकला. चंद्रभागेला गेला, तिथं तो वासुदेव होता. सकाळच्या पहारी हरी नाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. आता तिथं ते वासुदेव तयारच होता. त्याने ती घंटी वाजवली आणि घंटी वाजवली, म्हणला द्या 1 रुपया दा. आता हा म्हणला पेटीत टाकला नाही, तू कशाला देत होतो. म्हणला बघा मी काही पैसे सोबत आले नाही, मित्रमंडळी रूमवर आहे, त्यांच्याकडे पैसे दिलेले आहेत. तुम्ही असं करा 1 तासाने आमच्या रूमवर या, तिथे गेल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे. आता वासुदेव दुसरा तिसरा कोणीच नव्हता महाराज, स्वयं परमात्मा होता. आता परमात्म्याला याची रूम माहीत नाही का. अहो जेने विश्वनिर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाती धरिले सत्ता धातारे आपुल्या, त्या परमात्म्याला रूम नाही का. हे नेमकंच रूमवर गेलं आणि पॅन्ट घालत होतं. आता नेमकाच गुड गेलो पॅन्ट आला आणि त्या वासुदेवने आवाज दिला, वासुदेव आला हो वासुदेव आला. म्हणला पॅन्ट घालू द्या 1 रुपया. तो म्हणला हे बघा माझ्याजवळ काहीच नाही, मित्रमंडळी कुठेतरी फिरायला गेली, तुम्ही असं करा आता आम्ही गावाला गेलो की माझ्या गावचा पत्ता देतो, तुम्ही तिथे या, तुमचा 1 रुपया देऊन टाक. आता तो वासुदेव महाराज घरी येत नाही तर आंधी गावात वासुदेव हजर. संध्याकाळचे 5 वाजले याला आणि नेमकाच हातपाय धुतो की नाही, चहा घेतो की नाही, दारातच वासुदेव. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेवान टाप सांगितलं वासुदेवाला बायकोने हो ते वासुदेव कशासाठी. ते म्हणे काय नाही, रुपया घेतला. त्या वासुदेवाला म्हणाव त्यांनी प्रवास केला आणि त्यांना लय ताप आला तर ते झोपलेले सकाळी. आता वासुदेव म्हणला काय नाही, गावात सप्ताह चालू आहे, सुंदर पंक्ती चालू आहे, वरणावर तूप आहे, वांग्याची भाजी आहे, मस्त चालू दन, आपण जाऊ आपलं पंक्तीला. वासुदेव पंक्ती जेवले, कीर्तन ऐकलं, महाराज सकाळी हे चहा पीत नाही तर सकाळी वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळीच वासुदेव दारात हजर. आणि मग याच्या लक्षात आलं हे काय 1 रुपया घेतल्याशिवाय जात नाही. ते बायकोला म्हणी त्या वासुदेवाला म्हणून त्याची तब्येत लय बिघडली. आता लय म्हणजे किती मला काही कळत नाही, मला लय बिघडली. वासुदेव म्हणला माझा भक्त आहे तो, लय तब्येत बिघडी असं तुम्ही नाही म्हणले महाराज लय बिघडली, तुम्ही असं करा दुपारी या. दुपारी वासुदेव गेला तर महाराजांनी बायको सांगितलं त्या वासुदेवाला म्हणावं आमचे मालक मेले. आता ते वासुदेवच होता महाराज. त्याने सांगितलं त्याची आता चिंगुसाची बायको चिंगुशीनच, चिंगुसाची बायको चिंगुशीनच महाराज. तिने सांगितलं आमचे मालक मेले. वासुदेव मेला म्हटल्या महाराज अनंत रूप धारण केले. भगवंताने त्याच्या भावकीस सांगितलं. भावकी महाराज अशी धावत पळतच आली, भावकी धावत पळत आली आणि भावकीने ती तिरडी तयार केली. आता ती पत्नी रडायची महाराज, त्याची पत्नी रडायची. ती म्हणायची हे मेले नाही. आता तिला माहित होतं, पण गावकरी म्हणायची तिचं प्रेम जास्त, हिला भ्रम झाला उचला.
ती डोक्यावर हात देऊन म्हणायची आहो हे मेले नाही, पण लोक म्हणायची भ्रम आहे, प्रेम आहे. साथी मित्र हे गंगाजल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के लोग साथ चलेंगे केवल मसान तक, बेटा भी अपना फर्ज निभाएगा केवल अग्निदान तक, उसके तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, राम नाम चित धर जो तो राम नाम हे राम नाम चित धर जो तो राम नाम चित धर जो, हे अगलो जन्म पाछलो तेरो दोनों जन्म सुधर तो, अगलो जन्म पाछलो तेरो दोनों जन्म सुधर तो, राम नाम चित धर जो तो राम नाम चित धर जो, राम नाम चित धर जो तो राम नाम चित धर जो. त्याची बायको म्हणायची हे मेले नाही, आणि गावातले लोक म्हणायचे भ्रम. आता शेवटी उचललं महाराज त्याला आणलं मशानभूमी. आता वासुदेव सोबत होता ती घंटी घेऊन, सर्वांनी त्याला पाणी पाजलं. महाराज ते हाताला हात लावला. आता मला ते कळतच नाही कसं काय पाणी हाताला हात लावला, पाणी पाजलं. बोम झाली हरिहर केले कर्मांतर, बोम झाली हरिहर, आणि ती बोम मारली मुलांनी. तो निघाला आणि त्याच्या हातात तो टेंबा दिला. आता हे पेटवणार वासुदेवाच्या लक्षात आलं, 1 रुपयासाठी पेटवून घ्यायला लागले. वासुदेव म्हणले हे बघा मी पंढरपूरून आलो, माझा खूप जुना भक्त आहे, जुना दिंडीतला वारकरी आहे, 15 वर्ष झाले हा दिंडीमध्ये येतो, हा वारकरी आहे, भिशी देतो, पंगत देतो, माझा जुना वारकरी आहे, मला शेवटची याची काही भेट घेऊ द्या. आणि मग लोक म्हणले नाही महाराज आहेत, महाराजाला भेट घेऊ द्या, वासुदेवाला भेट घेऊ द्या. वासुदेव गेले, त्याच्या तोंडावरच्या गौऱ्या काढल्या आणि त्याला म्हणले अरे उठ. त्यानं डोळे उघडले आणि पाहिलं वासुदेव पुन्हा लावले. याला रुपया काही आपला जाते. वासुदेवानी पुन्हा सांगितलं हे पागल, अरे मनुष्य जन्म अनमोल रे, माती में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तो बुलबुला है पानी का, मत कर गुरूर जवानी का, तो बुलबुला है पानी का, मत कर गुरूर जवानी. हे मनुष्य जन्म अनमोल रे, विधि में बोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. त्रिवार सांगितलं महाराज कभी नाही. तिमुळेच तर आमची दिंडी उभी राहिली, आणि म्हणून मी पायाला कधी विसरत नाही, हेच मला सांगायचं आहे. विठाला दान धर्म ज्याच्या जीवनामध्ये तो संसारिक धन्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन. अजून काय त्या साधूच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात त्यांच्याकडे महाराज तुमच्याबद्दल तळमळ आहे. त्यांची वाणी कशी आहे तर त्यांची वाणी गोड आहे. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. त्यांची वाणी गोड आहे. आता काही माणसं बोलतात हळूच पण कुचके बोलतात, हळूच पण कुचके बोलतात. मला कुचक्या बोलणाऱ्याचा लय राग येतो महाराज. माणसांनी स्पष्ट बोलावं, जोरात बोललं पाहिजेत, स्पष्ट बोललं पाहिजेत, खरं बोललं पाहिजेत. काही माणसं आतल्या आत बोलतात. आतल्या आत बोलू नका मामा. आतल्या आत इथं बोलले की तिथं गेल्यावर आतल्या आतच कार्यक्रम तुमचा होतोय. ही ज्ञानोबारायांची भूमी आहे, जगद्गुरु तुकोबारायांची भूमी आहे, ही महाराष्ट्र भूमी आहे. ज्यांनी आतल्या आत कार्यक्रम करण्याचा या महाराष्ट्र भूमीचा म्हणजे प्रयत्न केला, या मातीने त्यांना तिथंच गाडलं, म्हणून महाराज म्हणतात की गोड बोललं पाहिजेत, असं तुमचं जीवन असलं पाहिजे. आता एकदा सर्वांनी हातवरती करा, आपण सुंदर भजन करू. महिला मंडळी सर्व सुंदर सर्व बघा, अतिशय सुंदर महिला मंडळीने हा नाम सप्ताह केला बरं का. त्यांना द्यावेत एवढे धन्यवाद कमी आहेत. हां सुभाषराव मालिक उभं. हां हे बघा ते अध्यक्ष आहेत आपल्या दिंडीचे बरं का.
सर्वांनी सर्व ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया असं गणित आपल्याला करायचं ना. आधी मृदंग वाजेल, मग टाळ वाजतील, मग टाळी वाजेल. सर्वांनी टाळी वाजवायची बरोबर. माझ्यासोबत तुम्ही लगेच नाही वाजवायची, मी जेव्हा वाजवतो. हा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. हे बघा, याला दया म्हणतात बरं का. हा नाही बरोबर, ती पण एक दयाच आहे ना. हे भारत देश माझाही दयाच आहे. पण चला, ती दया फक्त वापेतली आहे. ऐका आता काय असं म्हणजे ते मला आत्ता कळलं, ते वासानं माणूस किती विसरते. नाही माऊली, तुम्ही असल्यावरती कसं जाऊ देणार. नाही मग त्यासोबत जाऊ आपण. हां म्हणून ऐका दया कशाला म्हणतात. ऐका, दया आपण सर्वांनी दया ऐकली. आता गुरुजींचं प्रेम आहे. एकदा सरांसाठी टाळी वाजव. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्यावरच प्रेम आहे का. नाही, माझ्यावरच नाही, गावातल्या सर्व महाराज मंडळीवर त्यांचं प्रेम आहे. आमच्या आशिष भैयाचं ज्यावेळेस लग्न होतं का नाही, त्यावेळेस मी स्वतः गुरुजीसोबत होतो जालन्याला. आणि मग मी म्हटलं एखादं देत असेल तर माणसांनी किती घ्यावं, हाही एक प्रश्न आहे. मी फक्त 450-500 रुपयाची धोती काढली होती महाराज. गुरुजींनी ती हातात घेतलेली. म्हणले महाराज काही कळते का तुम्हाला, आपल्या आशिषच्या लग्नात तुम्हाला धोती घ्यायची. सुनील महाराजांनाही कपडे केले होते आणि मलाही कपडे केले होते. सुंदर, म्हणजे दया करणे जे पुत्र असे तिची दास आहे. खरंच सरांची दया आहे. जे भाऊराव सर आहेत, आमचे अंबादास पाटील, सर्व आमचे आप्पा हे सर्व आमचे सर्व मित्रपरिवार. आता तुमचे काही नावं घेत नाही, कारण नावं घेण्यात काय, फक्त एकच नाव घेतो जे गावाला आवडते, म्हणजे सूर्यभान पाटील. समजायला आवडतं.
ते समधी सर्व मंडळी आहे. आता ज्यांच्या पुढे कीर्तन करायची आपली कुठली क्षमता नाही मला, पण कसं असतं, लहान भाऊ मोठा व्हायला लागला, लहान भाऊ मोठा व्हायला लागला, विचाराने मोठा व्हायला लागला, धनाने मोठा व्हायला लागला, गुणाने मोठा व्हायला लागला की मोठ्या भावाची आपोआप हृदय भरून येत असतं. मोठ्या भावाचा अंत करून दादा इथं बसून येतात. खरं तर त्या दिवशी मी डॉक्टर महाराजांकडे तुमचं नाव काढलं तर डॉक्टर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. बोले शंकरजी का आहे. त्या दिवशी लाडगुरुजींनी सुद्धा तिथे नाव काढलं, ज्यांची कथा आपण सर्व प्रभाकरजी महाराज आहेत. आणि खरं तर मी सांगू तुम्हाला, मी या कंडिशनमध्ये उभा जे आहे ते कोणामुळे असेल तर या गादीहून सांगतो. माझ्या वडिलांमुळे नाही, आईमुळे नाही, भावामुळे नाही आणि गावामुळे नाही, ते फक्त कैलास महाराज शास्त्रीमुळे. काय इथे उभा आहे तर महाराजांनी ती प्रेरणा म्हणजे वाट दावी त्याच्या पुण्या नाही गणना. त्याच वेळेस जर शास्त्रींनी मला एखाद्या धाब्याची वाट दाखवली असती तर मी तिकडेही गेलो असतो. त्याच वेळेस मला जर शास्त्रींनी एखाद्या चुकीची वाट दाखवली असती तर मी तिकडेही गेलो असतो. पण शास्त्रीजीने मला वाट दाखवली ती सिद्धबेटाची, आणि सिद्धबेटाची वाट दाखवल्यानंतर अशा महात्म्याच्या हातात हात दिला महाराज. तो महात्मा कुठेही जातो मी. वैराग्यमूर्ती जयराम महाराज भोसलेंचं नाव घेतल्यानंतर आत्ताही माझ्या अंगावरती काठी उभे राहतात. तुम्ही सर्वांनी तो सोहळा अनुभवलाय. हे सर्व खरं सांगतोय मी, एका खोटं सांगत नाही. आणि गावात खोटं सांगायला जमत, कारण गावातल्या लोकांना तुमचे जेवढे गुण माहीत असतात त्याच्यात दुप्पट अवगुण माहीत असतात. म्हणून गावात कधी खोटं बोलायचं नसते. मी धन्यवाद देतो महिला मंडळीला, अतिशय सुंदर तुम्ही नियोजन केलं. त्या दिवशी एक शब्द मी बोललो होतो, कपड्याला वळी पडली की त्याला सरळ करणारी इस्त्री असते. कपड्याला वळी पडली की त्याला सरळ करणारी इस्त्री असते, आणि माणसाचा वाकडा पाऊल पडला की त्याला सरळ करणारी स्त्री असते. अतिशय सुंदर नियोजन महिला मंडळीने केलं. आज या ठिकाणी माझे परममित्र माझ्यावर जे नितांत प्रेम करतात, गौरव महाराष्ट्राचा आमचा गौरव दादा आलेला आहे. आणि त्यांनी सुंदर तुळशीच्या माळे आणलेले बघा. तुळशीची माळ घातल्याने काय होते, धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा, प्रातकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. हे बघा, आता त्याच्यामध्ये मंगळसूत्राची माळ आहे, छोटी रामनामाची माळ आहे. हे बघा, न चोरे हार्यम न च राज्य हार्यम न भ्रातृभाज्यम न भारिकारी वेकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम. तसं विद्याधन सर्व धनामध्ये प्रदान आहे, तसं जर सोन्याच्या बाबतीत म्हणतात तर हे माळेचं धन महाराज सर्व धनामध्ये प्रदान आहे. कारण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या गळ्यातला मणी ठेवल्या जात नाही, कापून घेतात. कमरेचा करदुडा कापतात, फक्त गळ्यात माळ असू द्या. माणसं म्हणतात माळ राहू द्या राहू द्या राहू द्या, त्याच्यासोबत जाऊ द्या. मग सोबत येणारं काय, फक्त तुळशीची माळ आहे. अतिशय सुंदर तुळशीच्या माळे आणलेल्या आहे. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी तुळशीच्या माळे या ठिकाणी गौरवदादांनी ठेवलेलं आहे, त्यांनी तुळशीच्या माळी घ्या. ज्यांनी सुंदर गायनाची साथ केली आमचे मधुकर दादा, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. महाराज रोजचं गाणं वेगळं होतं, आजचं गाणं वेगळं आहे. रोज कसं 20चं 40वर होतं, आज सुरुवातच 80ची 160. म्हणजे एवढं, म्हणजे पांढरे तीनच्या डबल म्हणायचं म्हणजे सोपं नाही. मुळ्यात खाजवते त्यांना, मुळ्यात तिथे कीर्तन झालं होतं. ज्यांचा सुंदर गोड आवाज आपण ऐकतोय ते आमच्या अनंता महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. एका मनुष्य उंच गेला की सर्व लोकांना दिसतो बरं का गुरुजी, उंच गेला की सर्व लोकांना दिसतो. पण उंच जात असताना त्याला किती परिश्रम झाले. मूर्ती घडल्यानंतर कोणीही पाया पडतं, पण त्या मूर्तीला कधीतरी जाऊन विचारा तू इथपर्यंत कशी आले. ती म्हणते मी पाथरवटक माझ्याकडे आला होता, त्यांनी मला उचलून नेलं आणि आधी तो माझ्या छाताडावरती बसला, त्याने एक घन घेतला आणि घनाची एवढे घाव माझ्यावरती केले, एवढे घाव माझ्यावरती केले की जो भाग कामाचा नव्हता त्याने तो काढून टाकला. मग त्याने एक छन्नी घेतली, बारका हातोडा घेतला आणि त्याने सतत माझ्यावर घाव करत राहिला, सतत घाव करत राहिला, सतत घाव करत राहिला. तेव्हा मी मूर्ती बनले आणि आज मी चमकते. तसं खोरणे महाराजांचं जीवन आहे. मला तर खरं त्यांचं जीवन सांगत असताना आता बाबांनीच पाठवलेलं आहे. घरातले काही भांडी दिले होते महाराज, आहे की नाही. घरातले काही हंडा कळशी असे काही भांडे दिले आणि ते भांडे देऊन महाराजांना आळंदीला पाठवलं. पण महाराज एवढे चतुर निघले, महाराज कमी दिवस आळंदीत राहिले पण जास्त दिवस राहणाऱ्याच्या पुढे गेले. म्हणजे आज महाराजांकडे भांडवल जरी कमी असेल पण चांगल्या चांगल्याला पुरते असं आहे बरं का. भांडवल जरी कमी असेल पण चांगल्या चांगल्याला पुरते. महाराजांनी धनही तशा, कारण
ज्ञान बऱ्याचशा लोकांनी कमवलं, पण त्या ज्ञानाच्या बळावर बऱ्याचशा लोकांना धन कमवता आलं नाही. बऱ्याचशा लोकांनी कला जमवली, पण तेवढी कला जीवनामध्ये त्यांच्या राहिली. पण महाराजांनी कलाही जीवनामध्ये साधली आणि धनाचीही कला महाराजांना, हे कोणालाही जमत नाही महाराज. हा एक पुरुषार्थच आहे. आज महाराज आमच्यापेक्षा 100 वर्षांनी तुम्ही पुढे आहे, 100 वर्षांनी पुढे आहे. आणि महाराज हे मुलं घडवतात. हे बघा, तुमच्या घरातला एक मुलगा सुद्धा तुम्हाला एवढा त्रास देतो महाराज, एवढा त्रास देतो. त्याला बिस्किटं पुरवता, चहा पुरवता आणि त्याचा दवाखाना करता तुम्ही त्रस्त होता. त्या दिवशी आमची पत्नी म्हणे तिला दवाखान्यात घेऊन जा. मी म्हणलं तू जाईन, तिला घेऊन जाय, मला झोपू दे. त्रस्त होतो माणूस महाराज. पण एवढी मुलं सांभाळणं सोपं नाही. एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा. अतिशय सुंदर. आणि एक सांगू तुम्हाला, झाडाखाली झाड वाढत नाही. साधूचा मुलगा साधू होत नाही, गायकाचा मुलगा गायक होत नाही, मृदंगाचा मुलगा असं म्हणतात. पण महाराजांनी त्याच्या उलट करून दाखवलं. कृष्णा किती सुंदर वाजवतो, गोड हात आहे, अतिशय आनंदामध्ये वाजवतोय आणि अतिशय सुंदर वाजवतोय. एकदा कृष्णासाठी सर्वांनी टाळी वाजवा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. देवटा बाई शोभे वाळवंटी हो, देवटा शोभे वाळवंटी हो. सोहम वाग्या प्रेम
टायमाच्या पुढं नाही, कारण माझा टाईम अजून 5 मिनिटं आहे, कारण यांनी माझे 5 मिनिटं घेतले होते, त्याच्यामुळे मी 5 मिनिटं पुढं घेतलेले. ऐका मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. ऐका, हे साधूचं जीवन आहे. साधूच्या सोबत जर राहसान तर जीवनाचं कल्याण होईल. महाराज म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये परोपकार नाही, ज्याच्या जीवनामध्ये दया नाही, त्याचं जीवन मृत समान आहे. कोल काम बस कृपेन विमूढा अति दरिद्र्याजी असी अति बूढा सदा काम बस संतत क्रोधी विष्णू विनमुख श्रुती संत विरोधी तन पोषक निंद गाग खानी जीवत शवसम 14 प्राणी. ही 14 माणसं जिवंत असताना मेल्यासारखी आहे. दुसऱ्याची निंदा करणारा, बायकोचा ऐकणारा, माणसाच्या माघारी बोलणारा, ही 14 माणसं महाराज जिवंत असताना मेल्यासारखी आहे. आपण जिवंत माणसं नाही, आपण परोपकार केला पाहिजेत, आपलं आपण जीवन जगलं पाहिजेत. महाराज म्हणतात, तुम्ही दुसऱ्यालाही त्रास करू नका आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. कशासाठी काटे बनता महाराज? जर एक सांगू तुम्हाला, एखाद्याच्या हातची चापड जरी खायची असेल तर ती अत्तराच्या दुकानातल्या नोकराच्या हातची खाल्ली पाहिजे, कारण का त्यांनी चापड जरी मारली तरी तुमच्या जीवनाचा सुगंध येईल. आता एखाद्या कोळशाच्या खदानीतल्या मिठी मारून काय करता? तसं माणसाने जीवनाची संगती जर घालवायची असेल तर ती साधूच्या संगतीमध्ये घातली पाहिजेत. त्यांनी जीवन धन्य होते, त्यांनी जीवनाला आनंद मिळतो. पण या प्रपंचाच्या संगतीमध्ये राहत असताना हे 6 गुण सांगितले, यातला एक जरी गुण तुम्ही अवगत केला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली कीर्तनरूपी सेवा वैकुंठवासी जयराम बाबा भोसले बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. मुक्ताबाईच्याही चरणी सेवा समर्पित करतो आणि खरं तुम्हा महिला मंडळाला साष्टांग प्रणिपात करतो.